रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा गावाजवळ एक गंभीर घटना घडली होती। जयगडहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारा गॅस टँकर भरधाव वेगात असताना हातखंबा येके शाळेजवळील अवघड वळणावर अनियंत्रित होऊन पलटी झाला। ही घटना 28 जुलै रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली। टँकर उलटल्यानंतर गॅसची गळती सुरू झाली आणि परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। अपघातात गॅस टँकर चालक सय्यद खाजा पाशा वय 50 हे जखमी झाले आहेत। त्यांच्या निष्काळजीपणामुळेच अपघात घडल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 125 अ 281 व मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अपघाताची घटना घडल्यानंतर गावचे पोलीस पाटील अंकित तारवे यांनी तत्काळ पोलीस यंत्रणेला माहिती दिली। घटनास्थळी पोलीस आणि आपत्कालीन पथकांनी तात्काळ धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। या घटनेनंतर काही काळ वाहतूक थांबवण्यात आली होती। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र टँकरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। गतीचा अतिरेक आणि निष्काळजीपणा किती धोकादायक ठरू शकतो हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे। न्यूज रिपोर्ट 24 न्यूज रत्नागिरी। रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।